लोक जमाने झाले, अजून एक पण माणूस नाही आला गाड्या. कसं काय गाड्या? ये वाट पाहतो मी दर्शक. ध्यान लावून बसतो. आले वाटतं बाया, आवाजावर आलं. डोळे लावून घेतो. चला पटपट बाबा ध्यानात बसले. चला. अरे पुत्री, आल्या तुम्ही? या बसा समोर बसा. चार तर नाही, ज्ञान काही प्रचार केला का नाही माझा? बाकी तर कोणीच नाही, बाकीची यायला पाहिजे होती ना. बाबा नमस्कार करते. अगं पुत्री उठ पुत्री उठ. मला आशीर्वाद द्या बाबा. पुत्री, माझा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत पुत्री. पण आशीर्वाद द्या बाबा. अरे उठ पुत्री उठ. तुलाही आशीर्वाद आहे माझा. बाबा मलाही आशीर्वाद द्या. हो पुत्री, आशीर्वाद. बाबा तुमच्या चरणी मी डोकं ठेवते. मला चांगला आशीर्वाद द्या बाबा, आणि माझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल असा आशीर्वाद द्या बाबा मला. तथा असतो पुत्री, तथा असतो. उठ पुत्री उठ. बसा पुत्री, हो खाली बसा. मी आज एक प्रवचन देणार आहे तुम्हाला. बसा तुम्ही खाली. कसं खूप बाबा बोलते तर तोंड हलत नाही बाबाचं. बाबा मनात बोलते ना, आपल्याला कसं आवाज येतो गाड्या? हो बाबा खूप मोठे पुरुष आहे, महापुरुष. त्यांचं तसं असतं. हो बाबा सांगा बाबा तुमचं प्रवचन आम्हाला, आम्ही ऐकतो बाबा. हो पुत्री, थांब पुत्री. तुम्ही 4 जणी आहे ना पुत्री, आणि मला वाटतं या पूर्ण गावातल्या माणसांनी, लोकांनी माझं प्रवचन ऐकावं. त्यांनाही लाभ व्हावा, त्यांनाही माझा फायदा व्हावा, काहीतरी त्यांनाही ज्ञानाची प्राप्ती व्हावी असं मला वाटतं पुत्री. तर सगळ्यांना येऊ दे पुत्री तू. मग बघूया आपण, मग चालू करूया आपण प्रवचन. हो बाबा चालतं बाबा, येतील सगळे आता, येतीलच. आम्ही सगळ्या गावाला सांगितलं बाबा तुमच्याबद्दल. लोक येणार आहे आता सगळे तुमचं प्रवचन ऐकायला. बाबा वाटतं ते इथं बसलेले आहे, असं सखूबाई, त्यात सखूबाईच्या मैत्रिणी. सखूबाई तर सखरी तर सगळ्यात पुढं राहते कुठं बी. चला ताई बाबाचं दर्शन घेऊ आपण. हां चल. बाबा आम्हाला आशीर्वाद द्या बाबा. हो बाबा मला आशीर्वाद द्या बाबा. आशीर्वाद पुत्री, आशीर्वाद. माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे पुत्री. अष्टपुत्र सौभाग्यवती भाव. खरंच बाबा तुम्ही पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. हो पुत्री, मला माहिती आहे पुत्री, तुझ्या मनातलं मला कळालं. आई बाबा किती हुशारी बाई हे. खरंच ओळखलं बाई बाबाला मनातलं. बाबाय वाटतं तू माझ्या सुना पाय म्हातारी कशा बसल्या माणसाने द्या लगेच जाऊन सनी बाबा पुढं. घरच्या बाबाला त्रास देते, खायला देत नाही. पाय कशा माणसाने द्याय. चला आपण पण ऐकू काय म्हणते बाबा, काय नाही, काय प्रवचन देते ऐकू तरी. असं पण कुठं पण दिवस घालवायचा आहे. चला इथं बसू. हां चालता. नाही तर माझ्या सुना पाहिन आपल्याला संगत डबल करण मनसन चापऱ्या बोकाच्या. नाही तर काय करणार आपण सगळे, काही नाही करत. चला आता भावी म्हणजे बाबा कसं काय आली तर ताई बाई बाबा म्हातारा बा जाऊ दे, येऊ दे, आला असं. बसा खाली. केव्हा शिकाले का सुटू? गावाचे रे काकू आम्ही. तुम्ही कोण शिकायला उशिरा? चला माझ्या घरचा आवडता. बाबाजी की जय. बोला, कोणाच्या काही समस्या असेल तर बोला. बाबा माझी समस्या एक. हा पुत्री सांगा. माझा नवरा ना खूप दारू पितो, खूप, आणि मला मारतो, आणि नीट बोलतही नाही घरामध्ये. आणि त्यांना म्हणलं चला बाबाकडे, तर नाही आले, ऐकलंच नाही माझं, आणि मलाच एक फटका ठेवून दिला. असंच करतात ते. तर मला काही ते समस्या सांगा बाबा याच्यावर. हो पुत्री, हो नक्कीच. तर पुत्री मी समस्या तुला उद्या सांगेन, आज नाही. आज फक्त मी समस्या ऐकणार आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला विलाज मी उद्या सांगणार. ठीक आहे ना? चालतं बाबा, ठीक आहे. बाबा माझी पण एक समस्या आहे बाबा. बोल बाई, समस्या बोल. बाबा माझी मुलगी लग्नाची आहे, पण तिला चांगलं स्थळ येत नाही बाबा. ठीक आहे येईल. पुढची समस्या सांगा. बाबा माझ्या मुलाला ना नोकरी नाही आहे बाबा. तर माझ्या मुलाला नोकरी लागेल का बाबा? काहीतरी उपाय सांगा बाबा नोकरी लागण्यासाठी. ठीक आहे. पुढची समस्या. माझी समस्या ही म्हातारा इथंच बसेल. आता नाही सांगू शकत मी समस्या, ही म्हाताराने पाहिजे तर सांगेन. बाबा माझी समस्या अशी आहे की आमच्या शेतात चांगलं पिकतच नाही आहे, चांगली जमीनच पिकत नाही आमची, चांगलं उत्पन्नच होत नाही आम्हाला लई. तर त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा बाबा. ठीक आहे पुत्री, ठीक आहे. हे घर उडत आहे. या घरच्या बाया गेल्या असेल ना बाबाच्या प्रवचनाला. कसं काय घरात कोण आहे रे? घरात कोण आलं? बापरे, फ्री वाटते बाई. हां शो गेला शॉन्ट्र्या, त्याच्यामध्ये गेला एखादा घर लुटतो म्हणला, आणि तो काही तरतो आज आता. बाबा तर म्हणते ते आज नका लुटू घर, त्याला शक येईल नाही तर ते लोक जमा करून यांनी घर लुटलं म्हणून. त्याच्यामुळे आज नव्हतं लुटायचं ना घर. हो पण तो ऐकत नव्हता ना, म्हणून गेला. काय माहिती आता, काही लोक घरी राहिले का काय, अचानकच एका दिवसात सगळे लोक कसे जाईन. सगळ्या लोकांचा विश्वास बसन, हळूहळू चमत्कार पाहून बाबाचे, मग सगळं गाव चक होईन. पण हे येडं आताच गेलंय. अरे शंड्री आला लुटलं गे रे एखादं घर. एवढं घाबरल्यावर कोण आहे, दम खवरायला लगे, कोण पळत आला. नाही त्या घरात घुसलो मी, त्या बाया घरातच होती ती. पळालो मी घरात गेलो, मी पाय वाजले. ती बाय म्हणले कोण आहे रे, कोण आलं रे घरात. मी पळालो रे, बरं झालं पाहिलं नाही मला. बाप रे बाप. हे बघा पुत्र हो, तुमच्या गावावर एक खूप मोठं संकट येणार आहे बघा. मला 1 महिन्यापूर्वीपासूनच हे स्वप्न येत आहे.
की एक गाव आहे, त्या गावावर खूप संकट येणार आहे. हे स्वप्न मला सारखं येत होतं. हे गाव, हे चेहरे मला स्वप्नात दिसत होते. त्यामुळे मला राहवलं नाही आणि मी या गावाकडे चालत आलो. भगवंतानं मला याचा इशारा दिला की हे गाव संकटात आहे, तू ह्या गावाला वाचवण्यासाठी जा. यासाठी मी या गावाकडे आलो आहे. मला भगवंताचा इशारा त्वरित कळाला आणि मी माझ्या शिष्याला घेऊन या गावाकडे रवाना झालो आहे. संकट आणि आमच्या गावावर काय संकट येणार बाबा? आमच्या गावावर काय संकट येणार आहे सांगा ना बाबा. खूप मोठं संकट येणार आहे. चोरी मारी, भूत प्रेतांचा साया आहे ह्या गावावर आणि चोरही खूप आहे. खूप चोरं सुटलेले आहे. तर हे चोरही तुमच्या घरावर टपून बसलेले आहे. तर सगळं तुमच्या घरात काय सोनं नाणं अडका पैसा काय असेल ते तुम्ही व्यवस्थित ठेवा. एका लोखंडाच्या संकाच्या अशा कशा तरी पेटीमध्ये भांड्यामध्ये ठेवा, डब्यामध्ये ठेवा, चांगलं जपून ठेवा मित्र हो. हे सगळं मला खूप 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 चिंता वाटते तुमची, खूप चिंता वाटते तुमची मला या गावाची. हो बाबा हो, तुम्हीच आता आमची काहीतरी समाधान करा बाबा या गावाचं. तुमच्याच हातात आहे बाबा आमचं आता हे गाव. चांगलं तुम्ही काहीतरी करा बाबा हो, जादू काहीतरी चमत्कार करा आणि चोरांना आणि भूतांना आणि त्या प्रेतांना हाकलून लावा बाबा आमच्या गावातून. हो पुत्री हो, त्यासाठीच मी आलेलो आहे या गावामध्ये. भगवंतानी मला तुमच्यासाठी पाठवलं या गावामध्ये. तुम्ही मला देवाचा एक दूत समजा. हा देवदूत म्हणून मी तुमच्या गावात आलो, तुमचं गाव वाचवण्यासाठी. बाबा की जय हो, जय बाबा की जय. तुम्ही हसता राव. मी जंगाळी होती तिथं, मला धरलं तर किती अवघड होईल. मी तर काही खरं नाही म्हणलं आता. आणि बाबा ते वेगळं, सटक काढणार ते वेगळं. म्हणजे प्लॅन फेल झाला असता ना आपला बाबाचा. मग बॉस मला हाणला असतं बा मला. चिकट पळालं हो. मग ऐकायचं ना बॉसचं, नेहमी ऐकायचं. बॉस कशासाठी झालेले ते बॉस? तुला जर एवढी अक्कल तर तू बॉस असता ना. मग तेव्हा ऐकायचं नेहमी बॉसचं. जे सांगा तेच करायचं, शिल्लक नाही करायचं शहाणपणा. हा चुप बैस हो तू, म्याऊ चुप बैस म्हणे. कशाला बाहेर निघाली मग तू? तुला आता बाहेर फिरायचं नाही सांगितलेलं ना, कशाला आली बाहेर? अरे मीच म्हणलं तिला चाल जरसं फिरायला बाहेर. घरामध्ये तिला ते धूळ मातीचं घर सण होईना म्हणून म्हणलं चाल. पकड मला, पकड 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 मला, पकड पकड. नाही पकडू शकत तू, नाही पकडू शकत मला. पळ 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 पळ, किती पळ कधी पळ. कोणतरी आलाय, पळा. लपून बस झाला खाल्लं, लपून बस. थांब रे तू, थांब थांब थांब, हात लागत नाही, थांब तू. नाही पकडू शकत तुम्हाला. नाही 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 पकडू शकत. थांबतो पकड, थांबतो. चला आपण चला बरं का. बरं झालं पोरांनी पाहिला आपल्याला पटकन. आपण लपून बसलो. चला पटकन चला घरी. हो हो चला आपल्या अड्ड्यावर पटकन. चल 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 ग म्हणे, चल आपल्या अड्ड्यावर जाऊ आपण पटकन. हो हो चल चल चल. नाही पकडतो ना. तर आज बस झाला. आता तुम्ही घरी जा आपापल्या आणि आपल्या घरांची रक्षा करा आणि काहीतरी मंत्र जप करा, देवाची पूजा करा आणि आपल्या गावाला वाचवण्यासाठी मला मदत करा. तर या आता सगळे तुम्ही जा आपापल्या घरी जा. माझी आता ध्यानाची वेळ झाली आहे. जा तुम्ही या सगळे.